Hello dear students, welcome to all of you. You are learning the lesson number first, basic concept in geometry. In a previous video, we have to complete some theoretical parts. In that theoretical parts, okay, their proofs are proofs of definition. Definition of proofs as well as postulates, theorems, direct and indirect proof. Okay, त्यामध्ये जे दोन proofs, दोन theorem जे होते ते आपण बघितले. Okay, today we start a new point, that is practice set 1.3. Okay, बऱ्यापैकी हा theoretical parts आहे. मग आपण write the following statement in if and then form. In if and then means conditional statement form. Okay, conditional statement बघू, पहिला regular statement बघू. The opposite angles of a parallelogram are congruent. Okay, opposite angles of parallelogram are congruent. आता याचं conditional statement कन्वर्ट करायचं म्हणजे if आणि thenच्या फॉर्म मध्ये लिहायचं. आता अशा टाइपचे जर एक्झाम्पल असेल म्हणजे अँगल्स ऑफ पॅरलोग्राम, डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम असते किंवा डायगोनल्स ऑफ रोम्बस, म्हणजे टाइप्स ऑफ क्वाड्रॅटिकल जर दिला असेल तर स्टेटमेंटचं कन्वर्जन किंवा स्टेटमेंटची जी सुरुवात येणार ते असेल ना, इफ क्वाड्रॅटिकल इज पॅरलोग्राम. जर रेक्टँगल दिला असेल तर इफ क्वाड्रॅटिकल इज रेक्टँगल, रोम्बस दिला असेल तर इफ क्वाड्रॅटिकल इज रोम्बस, जर स्क्वेअर दिला असेल तर इफ क्वाड्रॅटिकल इज स्क्वेअर. ओके, सो इफ क्वाड्रॅटिकल इज पॅरलोग्राम, देन कंडिशन काय सांगितले, इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे तर तुमचं फर्स्ट चान्स. आता यात इथेच खाली ते बघा, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट आहे का, टाइप्स ऑफ क्वाड्रॅटिकल. सो इफ क्वाड्रॅटिकल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, सेम आहे. त्यानंतर इफ एन आयसोस्केलेस ट्रायंगल, द सेगमेंट joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. Okay, आता हा आपण काय ट्रायंगल आहे. ओके, आणि हा टाइप ऑफ ट्रायंगल आहे, that is isosceles triangle. Therefore if given triangle is an isosceles, okay, then आता हे सगळं सेम आहे. then the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. Okay, म्हणून मी डॉट डॉट केले. हे सगळं आहे इथे तुमचं इथे कॉपी येणार आहे. that is if an given triangle is isosceles, then the segment joining the vertex and midpoint of the base is perpendicular to the base. Okay, next go write the converse of the following statement. Okay, आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2, त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, कॉन्वर्स. आपल्याला आता या फर्स्ट क्वेश्चन मध्ये कंडिशनल स्टेटमेंट बघितलं. नाउ नेक्स्ट वी स्टार्ट कॉन्वर्स. ओके, बघू आपण एक्झाम्पल काय दिले. The alternate angles. Okay, condition काय असेल बघा, the alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. ओके, इट इज ओनली कंडिशनल स्टेटमेंट. आपल्याला काय लिहायचं आहे, कॉन्वर्स. आता कॉन्वर्स लिहिण्यासाठी पहिला आपल्याला दिलेलं स्टेटमेंट कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लिहावं लागतं. विदाउट कंडिशनल स्टेटमेंट आपण कॉन्वर्स लिहू शकत नाही, त्यामुळे आपल्याला पहिला लिहावं लागेल कंडिशनल स्टेटमेंट. आता बघू पहिले. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म झाले पुन्हा पॅरलल लाईन्स मध्ये, आणि ते कसे आहेत, देन जर दिलेल्या लाईन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट. हे मराठीमध्ये. आपण याचं कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कसं होणार, इफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय, बाकीचं ऍज इट इज येणार, इफ अल्टरनेट angles formed by two parallel lines and their transversal. Okay, so if alternate, हे बाकीचं सगळं as it is part आहे. Okay, so मी इथे लिहितो कसं आहे, transversal पर्यंत. ओके, up to transversal. then okay, then they म्हणजे कोण, alternate angles, then they are congruent. ओके, हे झालं तुमचं कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे थोडक्यात जर मराठीत मीनिंग बघायचं असेल तर
जर two lines are parallel, then alternate angles are congruent. Okay, so if alternate angles formed by two parallel lines and they are transversal, then they are congruent. आता याचं कॉन्व्हर्स लिहायचं आपल्याला. कॉन्व्हर्स मध्ये काय करतो, देन नंतरचा पार्ट आपण पहिला लिहितो, म्हणजे देन दे आर कॉन्ग्रुएंट. कोण देन म्हणजेच कोण, अल्टरनेट अँगल्स. सो इफ अल्टरनेट अँगल्स पुन्हा मग फॉर्म झाले, फॉर्म बाय transversal, formed by two lines and transversal are congruent, then lines are parallel. Then lines are parallel. थोडक्यात कंडिशन काय बघा, पहिल्या याच्यामध्ये लाइन्स पॅरलल असतील तर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट, आणि इथे काय सांगितलं, अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाइन्स काय असणार आहेत, पॅरलल असणार. ओके, सेकंड एक्झाम्पल बघू. इफ अ पेअर ऑफ इंटरलॅंगल, ते तसंच आहे बघा, इफ अ पेअर ऑफ इंटरलॅंगल मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स आर सप्लिमेंटरी, देन द लाइन्स आर पॅरलल. इथे थोडंसं उलट आहे. ओके, इथे काय सांगितलं, okay, if the interlingers made by transversal of two lines are supplementary, म्हणजे जर थोडक्यात इंटरलाइंगल सप्लिमेंटरी असतील तर लाइन्स काय असणार आहेत, पॅरलल. तर याचा कॉन्व्हर्स लिहायचं, म्हणजे if lines are parallel then a pair of interlingal made by transversal of two lines are supplementary. फक्त एक्झॅक्टली जागांची अदलाबदल करायची बघा. काय येणार आहे तुमचं, if the lines are parallel, ओके, ते लास्ट स्टेटमेंट पुढे येणार, then the pair of interlingal made by transversal of two lines are supplementary. इथे पण तुम्ही तसं करू शकता. If the alternate angles are congruent, then the lines are parallel. एवढे तरी सफिशियंट आहे, पण यामध्ये थोडंसं ऍज इट इज लिहायचं, फक्त चेंज करायचं. देन नंतरचा पार्ट पहिला येईल आणि a pair of interlingal made by transversal तो नंतर. But diagonals of rectangle are congruent. ओके, काय दिलं बघा, थर्ड वन, the diagonals of a rectangle are congruent. Okay, the diagonals of rectangle are congruent. आता पहिल्या याचे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ऑलरेडी पहिल्या क्वेश्चन मध्ये केलं आपण, if quadrilateral is rectangle, then its diagonals are congruent. ओके, ऑलरेडी केलं बघा, मग ते क्वेश्चन नंबर 1 मधला सेकंड वनच आहे हा क्वेश्चन. ओके, आता याचा कॉन्व्हर्स द्यायचा. कॉन्व्हर्स मध्ये देन नंतरचा पार्ट पहिला येतो, म्हणजे देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. ऍज इट इज इट्स लिहून चालणार. इट्स म्हणजेच कोण, रेक्टँगल, पण तो रेक्टँगल आहे तो सांगावा लागेल, त्यामुळे तो क्वाड्रिलॅटरल. इफ इन क्वाड्रिलॅटरल, if the diagonals of quadrilateral are congruent, क्या सही, if the diagonals of quadrilateral are congruent, then it is rectangle. So guys, then it is rectangle. Such way we have to complete it. First practice it 1.3. Now today we start again simultaneously problem set 1. Problem set 1. Okay, let's see. First question is MCQ. Orally is there. How many midpoint does a segment have? If you have to take single segment, there is only standard point is there. Only one answer is there. Okay.
ओनली वन इज मिड पॉइंट ऑफ गिवन सेगमेंट, कारण की प्रत्येक सेगमेंटचा फक्त एकच मिड पॉइंट असतो. नेक्स्ट वन, हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू डिस्टिंक्ट लाईन्स. म्हणजे समजा दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या तर त्या किती पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात? आन्सर इज 1. सो आन्सर इज 1. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. ओके, 3 डिस्टिंक्ट. आता समजा हे मी पहिला 3 पॉइंट्स कोलिनियर घेतले तर किती लाईन्स पास होतील? सिंगल. समजा नॉन कोलिनियर घेतले, समजा इकडे किती आणि असे 3 पॉइंट्स घेतले. ओके, ही एक होईल लाईन, ही एक होईल आणि ही एक तिसरी. म्हणजे एक तर सिंगल होईल किंवा किती लाईन्स पास होतील? 3. 1 2 3. ओके, त्यामध्ये काही तसं कंडिशन नाही सांगितली की ते कोलिनियर आहे किंवा नॉन कोलिनियर. त्यामुळे आपल्याला दोन्ही कंडिशनचा स्टडी करावा लागेल. कोलिनियर असेल तर 1, नॉन कोलिनियर असेल तर 3. त्यामुळे कोणत्या ऑप्शन मध्ये बघा, दॅट इज सी ऑप्शन 1 और 3. फाइंड द डिस्टन्स ए बी इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए एंड बी आर -5 and 3. हे तुम्ही करायचं. ओके, कारण की हे कसं काढायचं सांगितलं डिस्टन्स. If P dash Q dash R हे झाले बघा, distance PQ is equal to 2 and distance PR is equal to 10, find the QR. कंडिशन दिली P dash Q dash R म्हणजे distance PR is equal to PQ plus QR. त्या वाईज मध्ये एक्झाम्पल सॉल्व करायचं. लेट्स सी क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 थोडासा मोठा आहे म्हणजे पूर्ण बोर्ड करतोय बघा. ओके, लेट्स सी ऑन अ नंबर लाइन PQR. ओके, P चा कोऑर्डिनेट काय दिला बघा 3, Q चा कोऑर्डिनेट दिलाय -5 and 6 चा QR चा कोऑर्डिनेट दिलाय 6. स्टेट विथ रीजन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. ओके, स्टेटमेंट्स काय ट्रू आहे का फॉल्स आहे चेक करायचं. पहिलं स्टेटमेंट काय दिलं बघा, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR is equal to distance PR चेक करायचं. मग त्यासाठी आपल्याला पहिला डिस्टन्स PQ, QR आणि डिस्टन्स PR ची व्हॅल्यू माहित पाहिजे. तर ते पहिला आपल्याला काढून घ्यावे लागेल. सो आन्सर मध्ये आपण पहिला काय करणार आहे, PQ, QR आणि PR या चारही क्वेश्चन साठी काढून घ्यायचे. 4 आहेत त्यामध्ये सगळ्यासाठी कॉमन काढून घ्यायचं. सो पहिला डिस्टन्स PQ फाइंड आउट करू. मग PQ फाइंड आउट करण्यासाठी P आणि Q चे कोऑर्डिनेट आहेत. P चे कोऑर्डिनेट किती आहेत बघा 3 आणि Q चे कोऑर्डिनेट किती आहेत -5. Okay, 3 is only there. So 3 is positive, -5 is less. That's why 3 is greater than -5. Therefore, distance PQ find out करायचं. Okay, so greater coordinate minus smaller coordinate. Greater 3 minus smaller coordinate that is -5. 3 minus minus becomes +5 that is equal to 8. Okay, clear आहे. आता कोणता डिस्टन्स QR पाहिजे आपल्याला? डिस्टन्स QR is equal to काय ना, सॉरी Q चे कोऑर्डिनेट पहिला बघावं लागतील ना. Q चे कोऑर्डिनेट किती आहेत -5, R चे कोऑर्डिनेट किती आहेत 6. सो 5 is less than -5 is less than 6. 6 is positive and -5 is there. That's why distance QR is equal to greater coordinate minus smaller coordinate that is -5. That is 6 minus minus becomes +5 that is equal to 11. Okay, and लाइनर कोणतं डिस्टन्स PR that is distance PR is equal to पुन्हा ते चूक झाली. PR साठी आपल्याला P चे कोऑर्डिनेट किती आहेत 3, R चे कोऑर्डिनेट 6. कंपॅरिझन फर्स्ट that is 3 is less than 6. Therefore distance PR is equal to greater coordinate 6 minus smaller coordinate 3 that is 6 minus 3 3. Okay, आता हे बघू आपण इक्वेशन बघायचं. तर काय करायचं, याची लेफ्ट साइड पहिला घ्यायची. लेफ्ट साइड म्हणजे काय आणणार बघा, डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू किती आहे बघा, PQ ची व्हॅल्यू फाइंड आउट केले 8 प्लस QR ची व्हॅल्यू किती आहे बघा 11 दॅट इज इक्वल टू 90. इक्वेशन नंबर 1. आणि डिस्टन्स PR किती आहे बघा, डिस्टन्स PR फाइंड आउट केले 3. आता जर बघितलं असेल तर 19 आणि 3 इज नॉट इक्वल आहे. 19 आणि 3 नॉट इक्वल, देयरफॉर हे पण नॉट इक्वल. देयरफॉर डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR इज नॉट इक्वल टू डिस्टन्स PR. रीजन काय ना, फ्रॉम फर्स्ट एंड सेकंड, from first and second. Okay,
सो हे दिलेलं स्टेटमेंट रॉंग आहे ना, देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज रॉंग. और फॉल्स दिला असेल तर फॉल्स घ्या. जर काय सांगितलं ट्रू और फॉल्स आहे नंबर इज फॉल्स. सेकंड बघू. आता सेकंड साठी काय दिले बघा त्यांनी, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ इज इक्वल टू डिस्टन्स PQ. आता पुन्हा हे करत बसायची गरज नाही, ऑलरेडी आपण सगळ्यासाठी एकत्र फाइंड आउट करून घेतले, त्यामुळे डायरेक्ट लेफ्ट साइड घ्या. ओके, दॅट इज डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ इज इक्वल टू PR ची व्हॅल्यू फाइंड आउट केली, PR ची व्हॅल्यू 3 प्लस RQ म्हणजेच QR दॅट इज 11. किती येणार बघा 40. इक्वेशन नंबर 1. ओके, हे सेपरेट आहे, हे सेपरेट असल्यामुळे इक्वेशन नंबर काय दिलं तर चालेल. त्यानंतर लेफ्ट साइड काय बघा, राइट साइड डिस्टन्स PQ. PQ ची व्हॅल्यू किती आहे बघा, PQ ची व्हॅल्यू 8. इक्वेशन नंबर 2. 1 आणि 2 चा ऑब्जर्व केलं तर 14 आणि 8 आहे. राइट साइड नॉट सेम, सो लेफ्ट साइड इज आल्सो नॉट सेम. देयरफॉर डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ is not equal to distance PQ. मग पुन्हा तेच, therefore given statement is false. Okay, given statement is false. आता नेक्स्ट बघू, थर्ड बघू. थर्ड काय दिले बघू आपण. थर्ड बघू, डिस्टन्स RP plus distance PQ is equal to distance RQ. Same again left side, that is distance RP plus distance PQ. Value of RP that is PR 3. Distance PQ that is value of PQ 8. That is equal to 11. Equation number 1. Okay. Next one, distance RQ. म्हणजे डिस्टन्स किती येणार QR, किती फाइंड आउट आहे 11. ओके, सो राइट साइड सेम 11 11, सो लेफ्ट साइड इज आल्सो सेम. देयरफॉर काय होणार बघा इथे, देयरफॉर डिस्टन्स RP प्लस डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स RQ. रिजल्ट फ्रॉम फर्स्ट एंड सेकंड. ओके, आता हे आणि दोन्ही सेम आलं. देयरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. देयरफॉर गिवन स्टेटमेंट इज ट्रू. ओके, आता जे फोर्थ वन आहे ते तुम्ही या पद्धतीने सॉल्व करू शकता. ओके, डिस्टन्स PQ मायनस डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. ओके, ते ट्राय करा, बघा जरा बोर्डवर एकदा समजून घ्या. म्हणजे फर्स्ट काय केलं आपण, पहिला तिन्ही डिस्टन्स फाइंड आउट करून घेतले ज्याच्या पॉसिबिलिटी PQ QR आणि PR. जरी QP असले तरी PQ आणि QP चे डिस्टन्स सेम येणार आहे. QR आणि RQ चे सेम, PR and RP is also same. That's why this will we have to complete it. Distance PQ plus distance QR is equal to first left side check केली, मग right side. Okay, क्वेश्चन नंबर 3 बघू. यातलं फोर्थ वन एक्झाम्पल होमवर्क आहे तुमचं. Quantity of some pairs of given below. Hence find the distance between. First one काय दिले बघा 3 and 6. ओके, यामध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचं. सिंपल डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी पहिला कंपेअर करा. 3 and 6 मध्ये काय येणार, 3 is less than 6. Therefore distance of given pair is equal to greater quantity म्हणजे काय येणार 6 minus 3 that is equal to 3. Finish. Second -9 -1. पहिला कंपेअर -9 आणि -1 मध्ये -1 ग्रेटर. Therefore say distance of given pair is equal to greater, that is -1
-1 minus smaller that is -9 -1 as it is minus minus plus 9 ने आंसर येणार आहे +8 ओके डिस्टन्स कधी निगेटिव्ह येत नाही ओके त्यामध्ये अजून एक घेऊ आणि बाकीचे मग नंबर करा असे that is x plus 3 and x minus 3 सेम आता यामध्ये ग्रेटर आणि स्मॉलर कसं ठेवणार x plus 3 आणि x minus 3 समजा एक सेम नंबर घेतला कारण की x एक सेम आहे त्यामध्ये ऍड केले की त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आणि मायनस केलं त्याची व्हॅल्यू डिक्रीज होणार म्हणजे x plus 3 ची व्हॅल्यू ग्रेटर असणार कोणापेक्षा x minus 3 therefore the same one distance of given pair is equal to greater that is x plus 3 minus smaller that is x minus 3 two terms असल्यामुळे ब्रॅकेट घातला ब्रॅकेट सॉल्व करू x plus 3 as it is minus x minus minus plus 3 x get cancel 3 plus 3 6 मग डिस्टन्स काय येणार बघा x plus 3 आणि x minus 3 चं 6 येणार आहे ओके बाकीचे मग ते तीन एक्झाम्पल आपण बघितले बाकीचे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क ला करायचे म्हणजे चारच एक्झाम्पल जे फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ते करून टाकायचं ओके सो आज आपण काय बघा प्रॅक्टिस सेट 1.3 एंड एज वेल एज इन प्रॉब्लेम सेट अप टू क्वेश्चन नंबर 1 2 3 कंप्लीट केलाय त्यामध्ये जे काय होमवर्क असेल ते करा ओके सो आज आपण इथे स्टॉप होतोय नेक्स्ट लेक्चर आपण कंटिन्यू प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट करायचं सो टुडे वी स्टॉप हियर थँक यू